बऱ्याचदा आपण कोणाच्या घरात गेल्यानंतर आपल्याला दुर्गंधी येते किंवा किचन मध्ये आपण बऱ्याचदा पदार्थ बनवण्यासाठी अनेक मसाल्यांचा वापर करतो। सुरुवातीला हा मसाल्यांचा वास हा सुगंधी वाटतो, पण काही वेळाने हाच सुगंधित वास दुर्गंधीमध्ये बदलतो। घरातला हा दुर्गंध घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत। संत्र्याच्या सालीचं पाणी, एका वाटीमध्ये 1 कप पाणी घ्या आणि ते पाणी मंद आचेवर गरम करा। या पाण्यामध्ये काही वेळानंतर संत्र्याच्या साली घाला। हे संत्र्याच्या सालीचं पाणी 2 मिनिटं उकळवा। त्यानंतर त्यामध्ये दालचिनी घाला। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये इलायची म्हणजेच वेलचीही घालू शकता। या पाण्यामुळे किचन मधली दुर्गंधी नक्कीच दूर पळून जाईल। टोस्ट सुद्धा तुमच्या किचन मधली दुर्गंधी दूर करू शकतो। तुम्हाला ऐकल्यानंतर वेगळंच वाटत असेल, पण हे खरंय। टोस्टच्या वासाने किचन मधली दुर्गंधी नक्कीच दूर निघून जाते। यासाठी तुम्हाला एक टोस्ट किचन मध्ये असाच उघड्यावर ठेवायचा आहे। किचन मधली दुर्गंधी दूर करण्यासाठी अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे बेकिंग सोड्याचा। यासाठी तुम्ही स्वयंपाक बनवतात त्या जागी तुम्हाला बेकिंग सोडा हा शिंपडावा लागेल। यामुळे दुर्गंधी निघून जाते। याच बेकिंग सोड्यामुळे किचन मधून जळायचा वास सुद्धा येत नाही। पुढचा उपाय आहे तो म्हणजे लिंबू पाण्याचा। तुमच्या फ्रीज मधून जर दुर्गंधी येत असेल तर लिंबू पाण्याने भरलेली वाटी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता। यामुळे लगेचच तुमच्या फ्रीज मधली दुर्गंधी दूर होऊ शकते। सफरचंद फ्लेवरचं व्हिनेगर तुमच्या किचन मधला धूर दूर करण्यासाठी उपयोगी ठरू शकतं। या व्हिनेगरने किचन मधली दुर्गंधी सुद्धा दूर निघून जाते। घरातली फरशी पुसतेवेळी तुम्ही या व्हिनेगरचे 2 थेंब पाण्यात घालू शकता आणि याच पाण्याने तुम्ही तुमच्या घरातला ओटा देखील साफ करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या किचन मधली दुर्गंधी अशा घरगुती उपायांनी नक्कीच दूर करू शकता। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।